थंडीमध्ये बाजारात खूप सारे गाजर अवेलेबल असतात, तर यापासून आज आपण गाजरचा हलवा बनवतोय। गाजर व्यवस्थित साफ करून घ्यायचे आणि छान किसून घ्यायचे। कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं। तूप वितळलं की यामध्ये किसलेलं गाजर घालायचं। व्यवस्थित तुपावरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। झाकण ठेवून हे छान 30 ते 40% शिजवून घ्यायचं। आता यामध्ये छान कलर यावा म्हणून एका बिटाचा मी रस काढून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून पुन्हा हे आपण 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत। गाजर छान शिजलं गेलं की यामध्ये आता मी अर्धा लिटर साईसकटचं दूध घालते। आता या दुधामध्ये व्यवस्थित हे गाजर मिक्स करून घ्यायचं आणि या दुधामध्ये आता हे छान झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत। तर साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये हे छान शिजतं। आता यामध्ये वेलची पूड, ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, मिक्स करून घ्यायचे आणि यातलं दूध जरा आटत आलं की यामध्ये 100 ग्रॅम आपण साखर घालणार आहोत। साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। साखर वितळायला लागल्यावर याला पुन्हा पाणी सुटतं। यामध्ये हे गाजर व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तर मस्त गोडसर असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। याची फुल रेसिपी चॅनलवरती टाकलेली आहे, लिंकवरती त्रिकोणात दिली, नक्की पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। थँक्यू।